तर 23 नोव्हेंबर 2025ला GMH-TET परीक्षा झाली. त्यामध्ये मला जो सेट प्राप्त झाला होता तो ए सेट होता आणि मला असं वाटतं की या 2 प्रश्नांबद्दल संभ्रम म्हणजे गोंधळ असा निर्माण झालाय की योग्य म्हणजे बरोबर उत्तर कोणतं कन्सिडर करावं? उत्तर सूचीप्रमाणे दिलेल्याप्रमाणे बरोबर कन्सिडर करायचं का जे काही आपण 10व्या वर्गाचे पुरावा म्हणून आपण पुरावा म्हणूया किंवा एक रेफरन्स म्हणूया, त्याला कन्सिडर करूया की त्यात दिलेलं उत्तरानुसार कोणता पर्याय बरोबर समजावा? पर्याय क्रमांक 2 का पर्याय क्रमांक 1? त्याबद्दल आपण थोडीशी आज सविस्तर अशी चर्चा करूया आणि आपलं मत आपण इथं कमेंटद्वारे तुम्ही आपल्याला सांगू इच्छिता, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्शन घेणं सोपं होऊ शकतं. तर बघा, हा होता 109 नंबरचा प्रश्न. उत्तर सूचीमध्ये याचा जो पर्याय दिलेला आहे, तो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. इथं हा पर्याय दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? बरोबर आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. पण मला असं वाटतं की इथं ॲक्चुअलमध्ये याचं जे उत्तर आहे, ते उत्तर कोणतं असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. तर याबद्दलचा पुरावा म्हणून आपण काय देऊ शकतो? तर यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाचं जे इयत्ता 10वीचं जे टेक्स्टबुक आहे, या टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी सायकलिक क्वाड्रिलॅटरलची व्याख्या आहे. तर बघा, सायकलिक क्वाड्रिलॅटरलच्या या व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे की त्या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टायसेस, बघा खाली एक तुम्हाला डायग्राम या ठिकाणी दिसत आहे की हे चारही व्हर्टायसेस कशावर असणं आवश्यक आहे? सर्कलवर, ऑन सर्कल म्हटलेलं आहे. ठीक आहे. इन सुद्धा म्हटलेला शब्द नाही आहे. बघा या ठिकाणी मी सांगत आहे, तर इन सुद्धा म्हटलेलं नाही आहे किंवा आउटसाइड द सर्कल पण म्हटलेलं नाही. हे नेहमी चारही व्हर्टायसेस कशावर असायला पाहिजे? सर्कलवर असायला पाहिजे. तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. आता काही जणांचं असं म्हणणं आलं की सर, अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. हा 10व्या वर्गात तो थेरमच दिलेला आहे. तर हो, 10व्या वर्गात थेरम आहे, पण त्यासाठी बघा या ठिकाणी चारही व्हर्टायसेस कुठं आहेत? सर्कलवर दिलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी असेल तरच त्याचे अँगल सप्लिमेंटरी आपण कन्सिडर करू शकतो, असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर या प्रश्नाचं मध्ये जर बघितलं तर एक सेकंड. हां, तर या ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे की सर, हा 90 डिग्रीचा अँगल असतो आणि हा 90 डिग्रीचा अँगल असतो. अगदी बरोबर आहे. जो टँजंट थेरम काय सांगतो की यामध्ये इथं 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो, इथं बी 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. तर हे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी राहतात. जर हे दोन अपोजिट अँगल सप्लिमेंटरी राहिले तर बी आणि डी या दोन्ही अँगलची बेरीज किती येते? 180 येते. कारण की या दोन अँगलची हा पण 90 आणि हा पण 90 असल्यामुळे काय होतं? 180 डिग्री यांची बेरीज आली आणि बी आणि डी हे दोन्हीही अँगल, उरलेले दोन अँगलची पण बेरीज किती राहते? 180. त्यामुळं याला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरल. पण जी डेफिनेशन आहे सायकलिक क्वाड्रिलॅटरलची या ठिकाणी बघितलं तर ती अशी सांगते की चारही व्हर्टायसेस हे कशावर असणं आवश्यक आहे? सर्कलवर असणं आवश्यक आहे. ऑन सर्कल म्हटलेलं आहे. तर इथे एक थोडासा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. दोनच व्हर्टायसेस सर्कलवर दिसत आहे आणि दोन व्हर्टायसेस सर्कलवर नाही आहेत, ऑन सर्कल नाही आहेत. हा बी पॉईंट इनसाइड द सर्कल आहे आणि डी पॉईंट हा आउटसाइड द सर्कल आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याचं योग्य उत्तर पहिलंच असायला पाहिजे. आपल्याला काय वाटते? आपलं मत आपण निश्चितपणे कमेंटमध्ये दाखवू शकता. काही जणांनी पुरावा काय याबद्दल असं पण विचारलं होतं. तर पुरावा म्हणून आपण इयत्ता 10वीचं जॉमेट्रीचं जे टेक्स्टबुक आहे, त्यामध्ये याची व्याख्या दिलेली आहे आणि या व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे की हे चारही व्हर्टायसेस कुठं असणं आवश्यक आहे? सर्कलवर. ठीक आहे. हा एक प्रश्न ज्याच्याबद्दल आपल्याला गोंधळ पाहाव्यास दिसत आहे. दुसरा प्रश्न हा आहे की बघा इथं एक सेकंड. हां, 111व्या नंबरचा प्रश्न. ॲक्च्युली 8/5 ही जी दिलेली फ्रॅक्शन आहे ही इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. थोडंसं आता या गोष्टीवर लक्षात ठेवा. तर बघा, आता या ठिकाणी आपण पुरावा म्हणून इयत्ता 6वीचं पुस्तक आपण यांना दाखवू शकतो की ज्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये हा प्रश्नच मुळात मला असं वाटते की टोटली चुकीचा प्रश्न आहे. तर हा तर कॅन्सल व्हायला पाहिजे. याबद्दल थोडंसं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे गोंधळ थोडासा आपल्याला किंवा संभ्रम आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेला असं वाटू शकतो. पण हा प्रश्न तर कन्फर्म मी सांगू शकतो की इथं उत्तर चुकतंय. तर बघा, याचे दोन्हीही मेथड्स मी आपणास सॉल्व करून दाखवतो.
तर बघा या ठिकाणी आपण तोच प्रश्न या ठिकाणी टाईप करून घेतला आहे. तर बघा सेलिंग प्राइस या ठिकाणी काय घेतली आहे, 8/5 टाइम्स काय म्हटलेलं आहे, कॉस्ट प्राइस. तर देन व्हॉट इज द पर्सेंटेज लॉस. आता या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया की कॉस्ट प्राइस ही किती रुपये कन्सिडर करूया, 100. तर सेलिंग प्राइस बघा किती येते, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 8/5 टाइम्स कॉस्ट प्राइस. या ठिकाणी लिहिलं तर 8/5 इंटू 100 जर केलं तर उत्तर किती येत आहे, 160 येत आहे. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर उत्तर किती येत आहे, 160. तर प्रॉफिट जर असेल तर त्यावेळेस काय असतं, सेलिंग प्राइस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. म्हणजे या ठिकाणी बघा इथं किती दिसत आहे आपल्याला, कॉस्ट प्राइस 100, सेलिंग प्राइस किती आली आहे, 160. म्हणजे या ठिकाणी तर त्याला प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट जर झाला असेल तर या ठिकाणी यांनी पर्सेंटेज लॉस म्हणून का विचारण्यात आलेलं आहे की नाही. पर्सेंटेज लॉस विचारायला नव्हतं पाहिजे, या ठिकाणी त्यांनी काय विचारायला पाहिजे होतं, पर्सेंटेज प्रॉफिट विचारायला पाहिजे होतं. तर त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी मला असं वाटतं की चुकीचा आहे. आता असं कन्सिडर करूया की ठीक आहे, ज्यावेळेस हा पेपर बनत होता, पेपर बनवताना जर समजा ही टायपिंग मिस्टेक झाली, 8/5च्या ऐवजी इथं जर 5/8 जर घेतलं तर उत्तर सूचीप्रमाणे बरोबर येतं. कधी बरोबर येतं, जर तुम्ही या 8/5च्या ऐवजी व्हॅल्यू किती घेतली, 5/8. तर बघा या ठिकाणी मी सॉल्व करून दाखवतो. पुरावा म्हणून आपल्यासमोर हे आहे, या ठिकाणी चेक करा. सेलिंग प्राइस इज लेस दॅन कॉस्ट प्राइस, देन इट विल बी अ लॉस. आणि सेलिंग प्राइस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देन इट विल बी अ प्रॉफिट. तर मग बघा या ठिकाणी जर पर्सेंटेज लॉस त्यांना विचारायचं होतं तर सेलिंग प्राइस ही नेहमी कशी यायला पाहिजे होती, लेस दॅन कॉस्ट प्राइस यायला पाहिजे होती. पण या ठिकाणी सेलिंग प्राइस ही कशी आलेली आहे, जास्त आलेली आहे, आणि कॉस्ट प्राइस ही कशी आली आहे, लहान आली आहे. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी काय झालेलं आहे, सेलिंग प्राइस ग्रेटर आहे आणि कॉस्ट प्राइस स्मॉलर आहे. तर या ठिकाणी उलट झालेलं आहे. तर सेलिंग प्राइस या ठिकाणी ग्रेटर निघाली आणि कॉस्ट प्राइस स्मॉलर आहे. तर हे क्वेश्चन कशासाठी असायला पाहिजे, प्रॉफिटसाठी असायला पाहिजे, ना की लॉससाठी. ठीक आहे, मगाशी मी म्हटलं की चला टायपिंग मिस्टेक झाली असेल, 8/5च्या ऐवजी 5/8 जर म्हटलं तर मग उत्तर सूचीप्रमाणे जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 कधी बरोबर येतो, ज्या वेळेस आपण 8/5च्या ऐवजी बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 8/5च्या ऐवजी कोणती व्हॅल्यू जर घेतली, 5/8 जर घेतली आणि त्याला जर आपण या पद्धतीनं जर सोडवलं तर पर्याय क्रमांक 3 उत्तर सूचीप्रमाणे काय येतो, बरोबर येतो. आणि जर जशास तसं जर सोडवलं, 8/5 असं घेऊन जर आपण जर सोडवलं तर बघा या ठिकाणी 8/5 जर घेतली तर सेलिंग प्राइस 160 आलेली आहे. आणि यांना जर पर्सेंटेज लॉस विचारायचा असेल तर सेलिंग प्राइस ही कशी यायला पाहिजे, कॉस्ट प्राइसपेक्षा कमी यायला पाहिजे. तरी पण असं करूया की ठीक आहे, यांनी जर असं विचारलेलंच आहे, लॉसच विचारला आहे, तर 100 - 160 कॅल्क्युलेट करूया. याच्यातून उरतं -60. या ठिकाणी जर आपण सोडवलं तर उत्तर किती येतं, 60% येतं. ठीक आहे, तर मग याबद्दल नेमकं परीक्षा परिषदेला विचारायचं काय होतं, पर्सेंटेज लॉस विचारायचा होता का पर्सेंटेज प्रॉफिट विचारायचा होता. तर या ठिकाणी गोंधळ असा निर्माण झाला आहे आणि योग्य जर बघितलं तर हा प्रश्न चुकीचाच आहे. असो, आपल्याला काय वाटतं, आपलं मत निश्चितपणे कळवा, खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.